गणपती बाप्पा मोरया। मे महिना चालू होता. कडक ऊन पडले होते. त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे जास्तच गरम होत होते. बाळाचा जन्म झाल्यावर डिलिव्हरी रूममधून जयाला बाहेर येऊन जवळजवळ 1.5 तास झाला होता. हळूहळू ती शुद्धीवर आली. तिच्या शरीरात बिलकुल ताकद नव्हती. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होणे सुद्धा तिला जड जात होते, तर बोलणे तर दूरच राहिले. तिच्यात साधी बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती. मोठ्या मुश्किलीने तिने आपला डावा हात हलवून बेडवर चेक केलं, पण हाताला काहीच लागले नाही. म्हणून तिने कसाबसा उजवा हात हलवून बेड चेक केला, काहीच जाणवले नाही. ती जरा बेचैन झाली. तिच्या मनात विचार आला, खाली तर पडले नसेल ना. म्हणून ती कशीबशी ताकद एकवटून उठली आणि तिने बेड खाली वाकून चेक केले, पण खालीही नव्हते. आता मात्र तिला भीतीने घाम फुटला. तिने लांब उभ्या असलेल्या नर्सला इशारा करून बोलावले, पण तिच्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत. नर्सला सुद्धा जयाची भीती समजली. तिचे डोळेही थोडे पाणवले, कारण ती सुद्धा एक आई होती आणि एक आईच दुसऱ्या आईच्या वेदना समजू शकते. नर्स धावत पळत इन्क्युबेटर रूममध्ये गेली आणि जयाच्या बाळाला घेऊन आली आणि जयाच्या हातात देताना म्हणाली, मॅडम, मी समजू शकते. आता तुम्ही तुमच्या बाळाला डोळे भरून बघा. जया आपली सारी हिंमत एकवटून आपल्या डोक्याला हात लावत म्हणाली, थँक्स सिस्टर, पण मी माझा मोबाईल शोधत होते. मला फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर स्टेटस टाकायचा आहे की मी आई झाले. आता मात्र नर्सने डोक्याला हात लावून घेतला आणि जयाला म्हणाली, येथे भेटलात ते भेटलात, परत कधी भेटू नका. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.